लेट्स प्ले. पहिला चेंडू ओव्हर पिच डिलिव्हरी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न. चांगला प्रॉपर कनेक्शन आहे. आजपर्यंत गेला नव्हता परंतु पहिल्यांदाच जातोय त्या ठिकाणी. हा जबरदस्त षटकार. दांडेकर याच्या बॅटमधून षटकार निघतोय आणि ते क्षेत्र लॉंग ऑफचं जे होतं ना त्यामध्ये या स्पर्धेमधील हा पहिला षटकार आहे त्या ठिकाणी गेलेला. वा, ला जवाब. 6 धावांनी सुरुवात. पुढचा चेंडू गुडलेन स्पॉटर टप्पा पडतोय. थोडीशी उसळी मिळतोय. स्वतःला पोझिशन मध्ये आणलं होतं फलंदाजाने परंतु चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा आणखी बाहेर जातोय आणि चेंडू मिस टाइम होऊन तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 6 धावा धावफलकावर आहेत. अतिशय चांगली सुरुवात सौरभ दांडेकरने केलेली आहे. ओव्हर पिच डिलिव्हरीचा खरपूस समाचार घेतला होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅकफुटवर खेळण्यास भाग पाडलं जाते पण फलंदाजाला पंचांकडे आशेने बघतोय की काय पंच वाईट देतात किंवा वन बाउन्सचा इशारा देतात की परंतु तसं पंचांकडून मात्र कोणताही इशारा आलेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी आमच्या गुणलेखकांनी केलेली आहे आपल्या गुणलेखनामध्ये. निर्धाव चेंडू चांगलं कमबॅक केलं. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र पार्थ स्वतःला चांगलं कमबॅक करून घेतोय. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू. ऋतिक, अशा पद्धतीच्या चेंडूची आहे ना मी माझ्या तरुणपणामध्ये वाट बघायचो. मला कधी शॉर्ट ऑफ लेन चेंडू भेटतोय आणि मी कधी या ठिकाणी मारतोय आणि मारायचोच. परंतु ह्याला अंदाज आलेला नाही कदाचित वेगाचा. चेंडू निर्धाव जातो. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. हा चांगला चेंडू होता. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू मिड ऑन कडून लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जातोय. वायडिश लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय आणि एक धाव काढली जाते. त्यावर बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावा मिळत आहेत त्या फलंदाजी करणाऱ्या संघाला. 2 धावा मिळतात सौरभला. धावसंख्या झालेली 8 धावा. 3 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघांना माहिती आहे की 18 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त 30च्या धावा वरती झाल्या तर धावा थोड्याशा चॅलेंजेबल होतील. कारण समोरचे आता सगळे संघ जे आहेत ते तोडीस तोड संघ आहेत. पार्थ शेवटचा चेंडू या षटकातील. चांगला चेंडू, तेवढाच चांगला स्ट्रोक्स लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी परत एकदा आपले एंड 2 वेळा चेंज करून 2 धावा प्राप्त केल्या आपल्या संघासाठी. धावसंख्या झालेली ती डबल फिगर्समध्ये. एक षटक पूर्ण, 10 धावा. वैभव कांबळेने चांगलं क्षेत्ररक्षण केलं. भरपूर ॲथलेटिझमचं त्याला प्रदर्शन करत चेंडू थांबवावा लागला, फेकावा लागला. 10 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस गुणफलकावर आपण बघतोय. 10 रन्स ऑन द स्कोअर बुक. दुसरे षटक कोणाच्या हाती चेंडू सोपवला जातोय. दुसऱ्या षटकासाठी नवोदित गोलंदाज अजय पवार अल अजित संघाचे मध्ये त्याने यावर्षी पदार्पण केलेलं आहे. अजय पवार अतिशय जबरदस्त चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बेस्ट बॉलर म्हणून त्याची गणना केली गेली होती. तो अजय पवार आज अल अजित संघाचं प्रतिनिधित्व करतोय. दुसरं षटक त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय कर्णधाराने. एक षटकाचा पॉवर प्ले होता त्यामध्ये त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला गेला आणि 10 धावा प्राप्त केल्या आपल्या संघासाठी त्या सौरभ दांडेकर याने. नवीन फलंदाज वन नॉन स्ट्रायकर एंडला ज्याने आतापर्यंत बघितले कशी गोलंदाजी केली जाईल तो स्वप्नील तांडेल. अजय पवार, क्या बात है, क्या स्ट्रोक है. बहुत बढ़िया प्रॉपर कनेक्शन है. अतिशय चांगलं कनेक्शन. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार.
अजय पवारच्या या चेंडूवर सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने स्वप्नील तांडेल याने षटकारामध्ये त्याचं रूपांतर केलं आणि 6 धावा आपल्या संघासाठी प्राप्त केल्या. आता सुद्धा आखूड टप्प्याचा चेंडू, पंचांचा इशारा आलाय. इट्स नो डिलिव्हरी, नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. फ्रंट फूट की साइड फूट? साइड फूट. नो चेंडूचा इशारा आलेला आहे. नो म्हणजेच फ्री हिट. नो, एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. साईड टच नो आणि फ्रंट फूट नो अशा पद्धतीचे नोचे या ठिकाणी या स्पर्धेचा नियम आहे. सर्व संघांनी सुद्धा नोंद घ्यायचे, बाकीच्यांनी सुद्धा, की साईड टच नो, साईड लाईनची टच नो आणि फ्रंट फूटचा पूर्ण नो आहे, म्हणजे फ्रंट फूट नो आहे पूर्ण, म्हणजे नो चेंडूची या ठिकाणी काउंटिंग केली जाते. धावसंख्या झालेली एकने वाढून 17 धावा, 17 रन्स. अजय पवार बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कारण कमबॅक कसं करायचं हे त्याला नक्कीच माहिती आहे. एक चांगला गोलंदाज आहे. अल्पावधीमध्ये त्याने चांगली आपल्या गोलंदाजीवरची जी पकड आहे ना ती चांगली घट्ट केलेली आहे. आणि गोलंदाजीवरच्या जीवावर त्यांनी चांगला नावलौकिक करून प्रत्येक स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या नावाचा दबदबा निर्माण सुद्धा केलेला आहे त्याने. अजय पवार पुढचा चेंडू घेऊन पुन्हा तयार. चांगला चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजाने त्याच पद्धतीने चेंडूला टोळावलंय, चेंडूला फेकलंय. चेंडूच्या क्षेत्ररक्षक फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी मात्र अतिशय चपलाईने डोळ्याच्या पारणं फिटते ना फिटते तोपर्यंत 2 धावा पडून पूर्ण केलेल्या आहेत. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स या दोन्ही फलंदाजांकडून बघायला भेटली. मोठ्या धावा काढण्याबरोबरच सिंगल्स कन्व्हर्टेड इन डबल्स अशा पद्धतीचा मूलमंत्र सुद्धा त्याने यावेळेला जोपासलेला आहे. धावसंख्या 2ने वाढून धावसंख्या झालेली ती 19 धावा. पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न, चेंडू याडेल वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे परंतु चांगलं क्षेत्ररक्षण करून फेक सुद्धा चांगली करतोय. 2 धावा काढणार नाहीत याची दक्षता घेतोय तेथील क्षेत्ररक्षक. एका धावेवर संतुष्ट होतात. पण हेच खरं क्रिकेटमध्ये पाहिजे. मोठा स्ट्रोक्स, सिंगल डबल, सिंगल डबल्स आणि खराब चेंडूचा समाचार षटकार किंवा चौकाराने घ्यायचा. अशा प्रकारे 1 धाव आल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा, 20 रन्स. सौरभ दांडेकर इज ऑन अ स्ट्राईक. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू समोर होता परंतु टप्पा पडल्यानंतर हलकासा आउट स्विंग पद्धतीचा चेंडू. बॅट्समन बालंबाल बचावला जात आहे की बॅटची आउटर एज घेतली नाही, अन्यथा यष्टिरक्षकाच्या सेफ हँड्समध्ये चेंडू जाऊन विसावला होता. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. दुसरं षटक चालू आहे आणि 20 धावा धावफलकावर लागलेली आहे. चांगली सुरुवात भोसले वॉरियर्स थेरुंडा संघाची. पुन्हा एकदा शॉट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू, जोरकस मारण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत आहे. सेफ झोन मध्ये त्या ठिकाणी एम्प्टी प्लेस आहे, त्या ठिकाणी चेंडू पडतोय. 2 धावा काढल्या. क्षेत्ररक्षणाचा गलतानपणाचा फायदा उचलत 3री धाव बघताय पूर्ण झाली काय? 3री धाव सुद्धा पूर्ण होते असं वाटते. क्षेत्ररक्षकांची देहबोली जाणवते की हे 3 धावा आहेत का, डायरेक्ट हिट झाली का, त्याच वेळेला फलंदाज बाहेर आहे का, हे दर्शवण्यासाठी पंचांनी थर्ड अंपायरकडे इशारा केलेला आहे. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आमचे शोधन पेरेकर अतिशय चांगली भूमिका पार पाडतात. त्यांना अडचण आली काय, बाकीचे आमचे एक्स्ट्रा फलंदाज आहेतच तिथे. यस, पाणी घेऊन जायचं आहे. आयोजक पाणी घेऊन पाठवा. स्वयंसेवक एक्स्ट्राचे जे आहेत त्यांनी पाणी घेऊन जा लगेच मैदानात पटकन. वेळेचा अपव्यय नको. आहे पाणी, ओके, नो प्रॉब्लेम. पण क्या बात आहे, बहुत बढिया. जर थ्रो जर लागलेला असेल ना तर उत्कृष्ट थ्रो म्हणावा लागेल, आणि नसेल लागला तरी सुद्धा थ्रो चांगला होता, पण रनिंग द बिटवीन द विकेट्स बेहतरीन असं म्हणावं लागेल. हे दोन्ही फलंदाज मोठे स्ट्रोक सुद्धा त्यांच्याकडे आहेत.
यस, थर्ड अंपायरचा या ठिकाणी निर्णय आलेला आहे की बॅटर रनआउट, डायरेक्ट हिट झालेली आहे आणि त्यावेळेला बॅटरची बॅट ही भरपूर लांब आहे. थर्ड अंपायर सूरज कोळी याने निर्णय दिलेला आहे की फलंदाज बाद. 2 धावा. सौरभ दांडेकर बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानात येतोय प्रदीप हाले, एक उत्कृष्ट फलंदाजांमध्ये ज्याची गणना केली जाते तो प्रदीप हाले नॉन स्ट्रायकर एंडवर असणार आहे. अजय पवार चांगलं कमबॅक करतोय, पहिलं षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळालेली आहे. धावसंख्या आहे, माझे गुणलेखक सांगतायत की 22 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, थोडासा प्लंबल होतोय. साहिल जाधव थ्रो सुद्धा पुन्हा एकदा चांगला आहे. पुन्हा थर्ड अंपायरला पाचारण केलं जातंय. साहिलने मगाशी सुद्धा थोडासा जोर चांगला काढला होता, नेम चांगली होती त्याची, फेकी चांगली आहे. बघूया पुन्हा थर्ड अंपायरला पाचारण केल्या गेल्यानंतर शोधन पेरेकरचं ऑपरेटिंग कसं आहे ते बघायला लागेल. पंच ज्या वेळेला दुसरी धाव घेत होते ना, अनफॉर्च्युनेटली त्यावेळेला व्होल्टेज कमी असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे याचा. त्याच्यामुळे तुम्ही ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन जो असेल ना तो द्यायचा आहे आणि तो दोन्ही संघांना ग्राह्य धरावा लागेल, कारण तांत्रिक बिघाड आलेला आहे इथे. बरोबर त्याच टायमाला व्होल्टेज कमी झाल्यामुळे त्याची स्क्रीन गेलेली आहे. ऑनफिल्ड डिसिजन, डिसिजन कळवा आम्हाला पंच. पंच आम्हाला पण इशारा करा त्यांना सांगितल्याबरोबर. 2 धावा ना, ओके. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या अखेरीस अतिशय चांगली 12च्या सरासरीने धावसंख्या झालेली ती 24 धावा, 24 रन्स ऑन द स्कोर बुक. तिसऱ्या षटकासाठी आपण बघतोय तिसऱ्या षटकासाठी माठ्यानेच नामकरण केलेलं आहे. अलिबागचा मोठ्या वैभव कांबळे गोलंदाजीसाठी येतोय. वैभव कांबळे सुद्धा अतिशय जबरदस्त असा खेळाडू आपण बघतोय. 3 वर्षांमध्ये अतिशय चांगला त्याचा पृथक्करण बघितलं 3 वर्षाचा लेखाजोखा, तर अतिशय चांगले खेळी त्याच्याकडून बघायला मिळाले आहेत. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी वैभव कांबळेकडून बघायला मिळाली. राईट ओव्हर द विकेट. तिसरं षटक. स्वप्नील मारण्याचा प्रयत्न करतोय, बॅटची एज घेतोय. उर्वरित काम यष्टीरक्षक सूरज पूर्ण करतोय. फलंदाज बॅक टू. फलंदाज बाद झालेला आहे या ठिकाणी. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे तो स्वप्नील तांडेलच्या रूपामध्ये. एक षटकाराने त्यांनी सुद्धा 13 धावांची खेळी सजवली. अतिशय चांगली सुरुवात करून दिली होती आपल्या संघाला. नवीन बॅटर मैदानात आलेला आहे तो सौवेद भांजी नाकवा. प्रदीप हाले बाद झालेला आहे. स्वप्नील तांडेल आहे मैदानामध्ये अद्यापही. प्रदीप हाले मात्र काही धावसंख्या जमवलेली नाही, त्यांनी 0वर बाद झाला. डक घेऊन मैदानाच्या बाहेर जातोय. संघाचा कर्णधार आहे. पुढचा चेंडू
पुढच्या चेंडूवर जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव निघालेली आहे. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय का? होय, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय झैद. झैदला मात्र अंदाज आलेला नाहीये. त्याच्या हातातून चेंडू निसटला. त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. एकच्या सिंगलचं कन्व्हर्शन त्यांनी डबल्स मध्ये केलं आणि धावसंख्या नेऊन ठेवलेली आहे ती 26 पर्यंत. 26 रन्स ऑन द स्कोर बुक फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. यास भांजी नाकवा या ठिकाणी ठोकतोय. चेंडू हवेत आहे दीर्घकाळ आणि क्या बात है, ये क्या हुआ? हे प्रभू, हे रामकृष्ण जगन्नाथम, हे क्या हो रहा है? मोये मोये. सोपा झेल होता. पार्थ घरत सहजरित्या झेल घ्यायला गेला, परंतु त्याच्या हातातून चेंडू निसटला. बॉक्सकी फाटली म्हणतात तशा पद्धतीने 2 धावा मात्र मिळालेल्या आहेत. धावसंख्या झाली 2 ने वाढून 28 धावा. 27 एकच सिंगलच काढलेले आहे, परंतु हा चेंडू चांगला कमबॅक करून देणारा चेंडू क्या रॅपिड वेगामध्ये टाकलाय बघा. वा, गुडलेन स्पॉटवर टप्पा पडतोय. अनप्लेबल डिलिव्हरी. चेंडू टप्पा पडल्यानंतर सराव अनपेक्षित उसळी घेतो आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या क्लोज मध्ये जाऊन विसावतोय. एकदम भेदक पद्धतीचा हा चेंडू होता. लाजवाब चेंडू होता. पुन्हा तशाच पद्धतीचा चेंडू. यावेळेला चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. कधी बाउन्स मिळतोय, कधी खाली राहतोय. अंदाज येत नाहीये. फलंदाज स्वप्नील तांडेल याला. स्वप्नील ओपनिंगला आलेला आहे, परंतु तरी सुद्धा अंदाज घेता आलेला नाही त्याला या खेळपट्टीचा. ही खेळपट्टीची रचनाच तशी आहे. धावसंख्या आहे 28. 27. फुलटॉस डिलिव्हरी होती. वेगामध्ये मात्र त्याला अंदाज आलेला नाहीये. एक धाव निघाली. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आहे फलंदाजाचा. धाव होणार का? नाही. चांगली फेकी या ठिकाणी होती. ती क्षेत्ररक्षक या ठिकाणी उपस्थित आहे. अजय पवार अतिशय चांगली फेक करतो यष्टीरक्षकाच्या रोखाने आणि त्या ठिकाणी गॅदरिंग सुद्धा चांगली केली जाते. बेल सोडवल्या जातात रोहित कडून आणि फलंदाज मात्र बाद होतोय धावचीच्या रूपामध्ये. शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडू फक्त आणि फक्त एक धाव निघते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस आहे ती 28 धावा. 29 धावांचं लक्ष. जोपर्यंत फलंदाज फलंदाजीसाठी येतील, क्षेत्ररक्षण लावेल, तोपर्यंत चला. एकविरा थळ विरुद्ध शिवशक्ती लोणारे नाणेफेकीसाठी यायचं आहे. शिव शिवशक्ती लोणारे कॅप्टन आणि थळे एकविरा थळ. कॅप्टन एकविरा थळ आणि शिवशक्ती लोणारे या. टॉस व्हायला आता. एकविरा थळ संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. लोणारे लोणारे संघ आपला सुद्धा कर्णधार पाठवा नाणेफेक करायला. यस, दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. दीपिकेश, टॉस करा.
29 धावांचं लक्ष आणि हे कशा पद्धतीने पार पाडलं जाईल. सलामीची जोडी मैदानात चालली, पंकज जाधव आणि रोहित पाटील ही जोडी एक जबरदस्त जोडी अलिबागची मैदानात चाललेली आहे. आणि बघूया ते कशा पद्धतीने हे लक्ष साध्य करतात का ते, किंवा भोसले वॉरियर संघाचे गोलंदाज हे लक्ष कशा पद्धतीने डिपेंड करतात हे जाणून घेण्यासाठी परत एकदा घेऊन चलतोय आमचे साथी समालोचक ऋतिक लोंढे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद विकास दादा. पूर्वार्धाचा खेळ झालाय आणि मात्र पूर्वार्धाच्या खेळामध्ये 28 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 29 धावांचं मापक असं आव्हान मैदानावरती समोर ठेवलंय अल अजीज अलिबाग या संघासमोर. अल अजीज संघाची संघ बांधणी पाहायला गेलं तर बुमबुम माठ्या आणि मात्र त्याचा साथीदार फलंदाज रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. भोसले वॉरियर्स ठेरंडा हा संघ मैदानाच्या वरती खेळण्यासाठी मैदानावरती क्षेत्ररक्षण सजवतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखत असताना पाहायला मिळतोय. 30 सर्कलच्या आतमध्ये 9 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत P1चं षटक आहे. P1चं षटक घेऊन ठेरोंडा संघाकडून गोलंदाज पारस टांडेल गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. परंतु स्ट्राइक एंडचा फलंदाज अलिबागची आन बान शान पंकज जाधव बुम बुम माठ्या स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. पारस टांडेल गोलंदाजी करणार. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे तो अल अजीज अलिबाग या संघाला. P1चं षटक आहे मित्रांनो. P1च्या षटकामध्ये बघूया कशा प्रकारे पंकज जाधवच्या माध्यमातून फायदा उचलला जातोय. 2 क्षेत्ररक्षक पाहायला गेलं तर लॉंग ऑफला एक तैनात ठेवलाय डीप मध्ये, एक आहे तो काउ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. पंकज साठी जालं मात्र फेकलंय ते भोसले वॉरियर्स ठेरुंडा संघाने. 29 पाहिजे. चला पंचांचा डिसिजन येतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू पंचांनी सांगितलंय दोन्ही हात समांतर, धाववाली अवांतर. स्वैर पद्धतीचा मारा पाहायला मिळतोय. 1 या धावसंख्येने अकाउंट ओपन होते अल अजीज अलिबाग या संघाचं. 29 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिला चेंडू मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस चेंडूवरती मोठा ब्लास्ट करायचा होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक याने पकडलाय झेल आणि माट्याला मात्र माघारी परतावं लागेल. नवीन जाणारा फलंदाज साहिल. पंकज जाधव मात्र 0 या धावसंख्येवर बाद झालाय. काहीसं खातं ओपन करता आलेलं नाहीये. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. काहीसा ट्रॅप लावला होता ठेरोंडा संघाने परंतु तो ट्रॅप मध्ये फसतोय पंकज जाधव. 1 धाव स्कोर कार्ड वरती आणि 1 विकेट मात्र प्राप्त होते अल अजीज अलिबाग या संघाची. साहिल नवीन जाणारा फलंदाज स्ट्राइक एंड वरती खेळण्याचा मौका आपल्याला पाहा मिळेल. पारस टांडेल याने मात्र पंकज जाधव सारखा एक मोठा मोहरा टिपलाय आपल्या संघासाठी. भोसले वॉरियर्स ठेरोंडा संघ मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये अल अजीज अलिबाग संघ. या 2 दादा संघांमध्ये ही मित्रांनो घमासान युद्ध पाहायला मिळतंय क्रिकेटमधील. बघूया क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आता मात्र थोडीशी बदलली गोलंदाज पारस तांडेल याच्या माध्यमातून. आखोटाप्याचा चेंडू चांगला स्क्वेअर कट केलाय पॉइंटच्या डोक्यावरून. बघूया चेंडू कितपर्यंत मजल मारतोय. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्क सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय पहिला चौक.
साहिलच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती चांगला असा स्क्वेअर कट पॉइंटच्या डोक्यावरून चौकार वसूल केलाय आणि मात्र वैयक्तिक आणि आपल्या संघाचं सुद्धा चांगल्या रीतीने धावपळक पुढे नेलंय ते अल अजीज अलिबाग संघाने. ज्यावेळेस चेंडू पुन्हा एकदा बॅकफुट वरती जाऊन मात्र पंच केलाय, आपल्यासाठी थोडीशी जागा बनवली आणि मात्र चांगला असा पंच, तोपर्यंत सिंगल इथे पूर्ण. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. 29 धावांचा पाठलाग करत असताना अल अजीज अलिबाग संघ मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल पारस तांडेल याचं. पारस तांडेल याने पंकज जाधव याला शून्यावरती मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय आणि मात्र अशाच प्रकारची गोलंदाजी P1च्या षटकामध्ये भोसले वॉरियर्स ठेरोंडा संघासाठी त्याला करवून दाखवावी लागणार आहे. आखो टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळायचा होता, जोरदार अपील पंचांकडे, जोरदार अपील. सर्व काही क्षेत्ररक्षक पंचांकडे अपील मागितलं जातोय आणि मात्र पंचांचा डिसिजन तो लास्ट डिसिजन. चला मित्रांनो, पंचांना विनंती करतोय, जास्तीची टीम मीटिंग करू द्यायची नाही आहे. अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. चेंडू मात्र डॉट आहे. रोहित पाटील हा एक मोठा फलंदाज आहे, त्याच्यासाठी जोरदार अपील होती, परंतु अपिलामध्ये तथ्य नव्हतं, पंचांनी फेटाळून लावले. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल पारस तांडेल याचं. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेसचा चेंडू, पंच आमच्याकडे दोन्ही हात समांतर, पुन्हा एकदा धाववाली अवांतर. 7 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. चांगल्या प्रकारे संत गतीने चाललेला हा सामना 29 धावांचा पिछा करत असताना मैदानावरती पाहायला मिळतोय अल अजीज अलिबाग संघ. यावेळेसचा चेंडू, चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक अडवेल का तो चेंडू. चेंडूने घेतली उंच भरारी, चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पाच चेंडू झालेत मित्रांनो, शेवटचा एक चेंडूचा खेळ येणं बाकी. धावपलक जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. 11 धावा स्कोर कार्ड वरती, शेवटचा अंतिम चेंडू. समोर फलंदाज रोहित पाटील. चांगला चेंडू आहे. आता मात्र पुन्हा एकदा पंच मात्र सांगतायत बराचसा ऑफ साईडच्या बाहेरचा चेंडू आहे. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पारस तांडेल याचा दिसतोय, परंतु त्या प्रयत्नामध्ये स्वतःच फसलाय आणि मात्र बोनस स्वरूपाची एक धाव वाईटच्या स्वरूपात आपण ग्राह्य पकडली. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहतोय, तोपर्यंत एक चिकी रन्स मैदानावरती पूर्ण होते. बघता बघता पहिलं षटक मात्र इथे समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, 13 धावा स्कोर कार्ड वरती. निर्धारित आपण पाहतोय 29 धावांचा पिछा करत असताना 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता मात्र चांगल्या रीतीने धावपलक आपल्याला पाहायला मिळते अल अजीज अलिबाग या संघाचं. बघूया दुसऱ्या षटकासाठी भोसले वॉरियर्स थेरोंडा या संघाकडून कोणता गोलंदाज येतोय. आता मात्र त्यांना रोखावं लागेल. इथे मात्र सामन्यामध्ये विकेट काढाव्या लागतील, तर या सामन्यामध्ये आपला निभाव लागू शकतो. समोरचा संघ सुद्धा तितक्या ताकदीचा संघ अल अजीज अलिबाग, आपल्या अलिबाग पंचक्रोशीमधील एक नामांकित संघ आहे आणि मात्र भोसले वॉरियर्स थेरोंडा हा संघ रेवदंडा विभागामध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी करून आता मात्र अलिबाग विभागामध्ये खेळण्यासाठी आलाय. निखिल गोलंदाजीसाठी आलाय. 13 धावा स्कोर कार्ड वरती. समोर फलंदाज रोहित पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाची आता मात्र रिस्ट्रिक्शन हटलं गेलंय. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलंय. 3 षटकांचा सामना आहे आणि मात्र 13 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. निखिल गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये प्रदीप हाले आपल्याला पाहायला मिळत आहेत. थेरोंडा संघ काहीसा व्यूहरचनामध्ये, स्ट्रॅटेजीमध्ये काहीसा बदलाव करत असताना पाहायला मिळतोय. निखिल बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. राईट अप ओव्हर द विकेट. हा चेंडू काहीसा टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. अलॉंग द कार्पेट, स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक धाव पूर्ण. सिंगल. थोडीशी दुखापत आपल्याला पाहायला मिळते का
मैदानावरती थोडासा क्रॅम्प आलाय. चला मित्रांनो, रोहित पाटील रिटायर्ड हर्ट म्हणून मैदानाच्या बाहेर गेलाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज वैभव कांबळे मैदानामध्ये दाखल होतोय. धावपलकावरती धावा लागल्यात त्या 14 धावा. स्कोर कार्ड वरती षटकासाठी निखिल आलाय. निर्धारित 29 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो अल अजीज अलिबाग या संघाला. आणि मात्र अल अजीज अलिबाग संघाची धावपलकावरती स्थिती आपण पाहतोय. एक गडी बाद 14 धावा स्कोर कार्ड वरती. निखिल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती वर्सुली एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. दुसरा चेंडू, आखो टप्प्याचा चेंडू. पंचांचा डिसिजन आलाय. हा मात्र स्वैर पद्धतीचा चेंडू आहे. वाईट घोषित केलाय मित्रांनो. टप्पा पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स मात्र मैदानावरती प्राप्त होतोय. 15 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाजाला मित्रांनो ताकीद दिली जाते वन बम्पची. आणखी एक बाउन्सर टाकला तर मात्र आपल्याला नोचा इशारा पंचांकडून येईल. फर्स्ट वॉर्निंग दिली गोलंदाजाला. ह्या वेळेचा चेंडू चांगला आहे. हलवार गतीने टाकलाय. डायरेक्ट हिट करायची होती परंतु डायरेक्ट हिट होत नाहीये. त्या कारणास्तव आपण पाहतोय इथे मात्र सिंगल पूर्ण. वैभव आणि मात्र साहिलची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. लेग बाईचा इशारा आलाय पंचांचा. 16 धावा स्कोर कार्ड वरती. आता मात्र सिंगल डबल वरती भर दिलाय अल अजीज अलिबाग संघाने. परंतु वैभव कांबळे
मोठ्या या नावाने प्रसिद्ध वैभव कांबळे बघूया अलिबाग संघाकडून कशा प्रकारे फलंदाजी करतोय. चांगला चेंडू हलवार गतीने, काहीसा लॉलीपॉप चेंडू, गतीच नव्हती या चेंडू मध्ये. हलवार स्लोअर वन पद्धतीचा चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, निखिलचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्यानंतर निखिलने मात्र कमबॅक केलंय. या षटकामध्ये 3 धावा खर्च करून अद्यापपर्यंत 3 चेंडूंचा खेळ केलाय. चांगल्या प्रकारे निखिलचं कौतुक करावं लागेल. हरवार गतीची गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू, आधीच बॅट फिरली जाते आणि नंतर चेंडू आरामात येतोय. परत एकदा काय घडतंय मित्रांनो, दुसरा धाव, सर्व काही धावा धाव होतंय. गडबड घोटाळा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. जिथे एक धाव होती तिथे मात्र दुसरी धाव इथे पूर्ण आणि मात्र धावा जाऊन पोहोचतायत 18 धावा स्कोर कार्ड वरती. 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. 29चं लक्ष, 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. चेंडू शिल्लक आहेत 2 या षटकामधील. 4 चेंडूंचा खेळ झालाय. चांगली गोलंदाजी, कौतुक करावं लागेल निखिलचं, परंतु त्याला क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये. जर क्षेत्ररक्षण इथे अव्वल दर्जाचं झालं असतं तर कमीत कमी 2 धावा इथे कमी पकडाव्या लागल्या असत्या स्कोर कार्ड वरती, परंतु तसं घडत नाहीये. जर आणि तरला क्रिकेटमध्ये थारा नाहीये. पुन्हा एकदा निखिल आपल्या बॉलिंग मार्क वरती समोर आहे तो मोठ्या. हा चेंडू समोर टाकलाय आणि पुढ्यातला चेंडू सोडणार नाहीये, परंतु तिथे फसवलंय आणि मात्र फलंदाज मोठ्या बॅक टू द डगआउट. सात चेंडू आणि मात्र 11 धावसंख्येची आवश्यकता. 7 चेंडू आणि 11 धावा. निखिलच्या गोलंदाजीवरती वैभव कांबळे याला माघारी परतावलंय. जे देतोय नवीन फलंदाज. शेवटचा अंतिम चेंडू दुसऱ्या षटकामधील भोसले वॉरियर्स ठेरोंडा संघ चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील. हा टप्प्याचा चेंडू, मोठा प्रहार, ब्लास्ट होतोय, चेंडू जातोय आउट ऑफ दी पार्क. छेरण षटकार. चला सामना लवकरात लवकर चालू करा. आज शेवटचा दिवस आहे. 6 चेंडू 5 धावाची गरज आहे. चला पंच लवकर चालू करा. प्रत्येक बॉलला जवळ नका येऊ प्लेयर लोकांनी. अभी अगले सामने में आपको देखने मिलेगा हलचल यादव, अलीबाग का जगत सरकार, सन्मित्र. चला सामन्याला सुरुवात होते. 6 चेंडू आणि 5चं समीकरण. गोलंदाज निखिल चायन अक्वा गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 5चं समीकरण. अल अजीज अलिबाग संघासमोर. चांगला चेंडू आहे. हायम ऍक्शन पाहायला मिळतोय या गोलंदाजाची. निखिल जायन अक्वा चांगल्या प्रकारे गोलंदाजी साठी पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने 1 रन घेतली, पुश केलाय आणि मात्र खुश राहिलाय, तो म्हणजेच साहिल. 5 चेंडू आणि 4चं समीकरण. जेद आहे स्ट्राइक एंड वरती. निखिलचा पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. टप्प्याचा चेंडू, हा मात्र विजयी फटका येणार का?
हा चेंडू येतोय सीमा रेषेच्या पलीकडे, हा विजय येतोय फटका, सामना विजयी अल अजीज अलिबाग संघ. चला टॉस विन कोण आहे, थल आहे का कोण आहे? चला लोणाराने फिल्डिंग लावून घ्या.